नमस्कार. तुमचा भारतीय न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे का? म्हणजे असायलाच पाहिजे. आपला प्रत्येकाचा आपल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि जरी का एखाद्याचा नसेल, तरी पण आत्ताची जी घटना आपण बघणार आहोत किंवा जो कोर्टाचा निकाल आलेला आहे, हा बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांचा विश्वास थोड्याफार प्रमाणामध्ये तरी आपल्या न्यायव्यवस्थेवरती बसू शकतो. कारण आपल्याकडे न्यायव्यवस्था कशी आहे, की एखाद्या जो समजा 100 आरोपी सुटले तरी चालतील, पण एक निर्दोष आहे, त्याला मात्र कुठल्याही प्रकारे धोका होऊ नये किंवा त्याला शिक्षा होऊ नये, अशा प्रकारे आपली न्यायव्यवस्था सांगते. आणि म्हणूनच आपल्याकडे पळवाटा देखील जास्त प्रमाणामध्ये आहेत, असं म्हणायला हरकत नाही. आता ही स्टोरी सांगत असतानाच आपण देखील ऐकता-ऐकता आपल्याला जे वाटेल आपल्या मनामध्ये, ते आपण कमेंटमध्ये लिहायला हरकत नाही. कारण अशा वेळेला काय होतं, की जेव्हा मी एकटाच बोलत असतो आणि ज्यावेळेला तुम्ही ऐकत असता, तर तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, त्याचा फीडबॅक मिळणं हे देखील मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण आत्ताची जी घटना आहे, ही घटना तशीच आहे. कसं असतं ना, की एखादा गुन्हा घडतो आणि गुन्हा घडल्यानंतर आपल्याकडे आपण असं म्हणतो, की "अरे, कुठे कोर्टात मध्ये जाता किंवा कुठे पोलिसांकडे जाता, न्यायव्यवस्था मिळायला किती वेळ लागतो." आणि या कारणामधून कदाचित अनेक लोकं असे असतात, की ते समोरचं परिस्थिती काही न बघता हत्यार आपल्या हातात घेतात किंवा कायदा आपल्या हातात घेतात आणि आपल्या पण आयुष्याची वाट लागते. त्याचबरोबर दुसऱ्याच्या पण आयुष्याची आपण वाट लावत असतो. तब्बल 46 वर्षानंतर एका पीडितेला न्याय मिळाला आहे आणि एका आरोपीला शिक्षा मिळाली. आता ही संपूर्ण घटना घडलेली आहे 1979 साली. ठिकाण आहे उत्तर प्रदेशमधला देवरिया जिल्हा. याच्यामध्ये एक कॉलेज आहे, लोकमान्य इंटर कॉलेज हे कॉलेज आहे आणि याच्यामध्ये 2 विद्यार्थी शिकतात. आता कॉलेजमध्ये निवडणुका असणे, सरांनी वर्गाच्या बाहेर काढणे किंवा मान होणे, अपमान होणे, मार्क्स कमी मिळणे, हा एका आपल्या जे कॉलेज असेल किंवा शैक्षणिक जे काही आपण शिक्षण चालू असतं याचा एक भाग असतो. तर हरिशंकर राय हा 21 वर्षाचा एक तरुण आहे आणि कृष्णकुमार हा 19 वर्षाचा एक तरुण आहे. आता हे दोघेजण एकाच कॉलेजमध्ये शिकतात. कॉलेजची निवडणूक लागलेली आहे, सिनेट निवडणूक आणि याच्यामध्ये आरोपी आणि पीडित हरिशंकर राय हा आरोपी आहे आणि कृष्णकुमार हा पीडित आहे. या दोघांमध्ये त्यावेळेला काहीतरी भांडणं तयार झालीत आणि या भांडणामधून हरिशंकरने कृष्णकुमारवरती चाकू हल्ला केलाय आणि तो दिवस होता 14 डिसेंबर 1979. त्या दिवशी कृष्णकुमारला हॉस्पिटलमध्ये भरती केलंय, परंतु उपचारादरम्यान कृष्णकुमारचा मृत्यू झालाय. त्याच्यानंतर 1983 साली अलाहाबादच्या सुप्रीम कोर्टाने हरिशंकर रायला कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आता शिक्षा जरी सुनावलेली असेल, आरोप सिद्ध झालेले होते, तरी देखील आरोपीला न्यायालयामध्ये अपील करण्याचा अधिकार असतो. त्याप्रमाणे हरिशंकरने पुढे जाऊन कोर्टामध्ये अपील केलं आणि अपील झाल्यानंतर केस उभी राहिले आणि या केसचा निकाल लागण्यासाठी तब्बल 41 वर्ष लागलेली आहेत. किती वर्ष लागलेली आहेत? तब्बल 41 वर्ष. आता मी हा प्रश्न आपल्याला विचारतोय सगळ्यांना, की आपल्या बघण्यामध्ये अशी काही उदाहरणं आहेत का? की एखादा जागा जमिनीची केस असेल किंवा एखादा मारामारीची केस असेल, एखादी खुनाची का केस असेना, पण न्याय प्रक्रिया होण्यासाठी किंवा न्याय मिळण्यासाठी किती वर्ष लागलेली एखादी केस जर असेल आपल्या आजूबाजूमध्ये, मित्रमंडळींमध्ये, तर कमेंट बॉक्समध्ये कृपा करून लिहा. हे आवर्जून सांगतोय मी. त्याच्यानंतर काय होतंय, 2025 साल उजाडलंय. आरोपी हरिशंकर राय हा सध्याच्या घडीला 67 वर्षाचा गृहस्थ किंवा म्हातारा झालेला आहे आणि साधारणपणे 46 वर्षानंतर हा निकाल समोर आलेला आहे आणि या निकालाच्या अंतर्गत कोर्टाने आरोपी समोर 2 पर्याय ठेवले. त्यातला एक पर्याय असा आहे, की एकतर त्याला 7 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल आणि काही लाखांचा दंड आहे. त्याचबरोबर कलम 304 आयच्या अंतर्गत 4 वर्षाची शिक्षा भोगावी लागेल. असे 2 पर्याय कोर्टाने त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत. पीडितेचे जे वकील होते, त्यांचा जो युक्तिवाद होता, की त्यांनी सांगितलंय, की आता जो आरोपी आहे, हा म्हातारा झालेला आहे, त्याला अनेक आजार आहेत आणि त्याची पत्नी देखील कर्करोगासारख्या आजाराने ग्रस्त असल्यामुळे तिला देखभालीची गरज आहे. त्याच्यामुळे त्याची शिक्षा कमी व्हावी, न मिळावी याच्यासाठी पीडितेच्या जे वकील आहेत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर कोर्ट असं देखील म्हणते, की आत्ताच्या परिस्थितीमध्ये आरोपी आणि पीडित यांचे कौटुंबिक संबंध कसे आहेत हे देखील तपासायला कोर्टाने सांगितलेलं आहे. आता 46 वर्षानंतर खरंच न्याय झाला
की नाही असं आपल्याला वाटतंय का? किंवा या बाबतीमध्ये अजून कोणत्या प्रकारे प्रोसिडिंग व्हायला पाहिजे होतं, ते देखील आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आपल्याकडे असं जरी म्हटलं असेल, की निर्दोष जो व्यक्ती आहे त्याला शिक्षा नाही झाली पाहिजे, पण आरोपी देखील सुटला नाही पाहिजे. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ज्याच्या घरामध्ये एखादी घटना घडते, वाईट घटना घडते किंवा मृत्यू होतो, त्या घराला जे भोगावं लागतं, ते जो आरोपी आहे त्याच्या घराला भोगावं लागत नाही. आणि तो जर का दिमाखामध्ये कोर्टातून पुराव्याअभावी किंवा कशाही पद्धतीने सुटून येत असेल, तर मात्र पुन्हा एकदा आपला जो विश्वास आहे न्यायव्यवस्थेवरचा तो डळमळीत होऊ शकतो. परंतु या बाबतीमध्ये, या केसमध्ये जी घटना घडलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य तो न्याय देखील झालेला आहे असं मला वाटतंय. आपल्याला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता अलीकडेच आपण एक दुसरी घटना बघितलेली होती. येमेनमध्ये निमिषा प्रिया हिला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेली होती आणि तिच्याकडून पण तिच्या एका व्यावसायिक भागीदाराचा खून झालेला होता. आणि त्या बाबतीमध्ये येमेनचं जे काही न्यायालय आहे किंवा त्यांची जी काही सिस्टीम आहे याच्यामधून तिला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली होती. आणि मृत्यूदंडाची शिक्षा त्या देशामध्ये इतकी भयानक आहे की आपल्याकडे फक्त मृत्यूदंड म्हणजे फाशी दिली जाते, पण तिकडे मृत्यू देताना हालहाल करून मृत्यू दिला जातो. पाठीवरती हृदयाच्या अगदी नजीक ते 4 जल्लादांकडून हृदयाच्या अगदी जवळ गोळीबार केला जातो. इतकी भयानक शिक्षा या जो आरोपी आहे त्याला मिळत असते. परंतु आपल्याकडे मात्र 46 वर्ष लागू शकतात, वर्षानुवर्ष लागतात. तरी देखील आपली जी न्यायव्यवस्था आहे, ही न्यायव्यवस्था जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता तर जलदगती कोर्ट किंवा या सगळ्या गोष्टी आता हळूहळू इंट्रोड्यूस झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पोलिसांचा तपास देखील तितकाच स्ट्रॉंग झालेला आहे. तांत्रिक आधार आणि जे काही इव्हिडन्सेस असतात, टेक्निकल इव्हिडन्सेस, याच्यामधून आरोपीची सुटका होत नाही. त्याच्यामुळे आपण सगळी काळजी घेऊया. आपण कुठल्याही गुन्ह्याच्या अंतर्गत अडकलं नाही पाहिजे किंवा बरेच गुन्हे असे असतात की आपण अनावधानाने अडकत असतो. तर त्याही बाबतीमध्ये आपण सजग राहूया. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.